नमस्कार मित्रांनो, काल मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांनी एक खरेदी केलेली आहे आणि आता ती खरेदी कितीची आहे हे माहीत नाही आपल्याला, परंतु एक बकासूरच्या दावणीमध्ये अजून एक नंदी जो आहे तो दाखल झालेला आहे. काय नवीन नवीन खरेद्या होत आहेत मोहिल शेठ धुमाळ यांच्या. संबंध महाराष्ट्राला एक बकासूरची दावण तुम्हाला माहितीच आहे, एक हिंद केसरी दावण आहे आणि एकमेव बकासूरच त्या दावणीतला हिंद केसरी आहे. बाकीचे सुद्धा आता नंदी जे आहेत तो बकासूरने जरी पहिरे जर नाही मिळाले बकासूरला तरी घरचे नंदी घेऊन हिंद केसरी मैदानात पळावं. कारण की कसं होतं आहे, बकासूरच्या दावणीतले सुद्धा हिंद केसरी झालेले नंदी सगळ्या महाराष्ट्राला बघायचे, कारण की तो सगळ्यांचा आवडता बैल आहे. पण असो काल एक नवीन खरेदी, आता सरजा का सोन्या या दोघांच्यातील एक नाव आहे, मला नाही आठवत, परंतु ही जी खरेदी आहे ती आता पळवण्यासाठी घेतली का काय, आता कोणी मी काही ठिकाणी बघितलं जी वीर यात्रा असते ती वीर यात्रेसाठी घेतलेली आहे. जी तुम्हाला माहिती आहे वायमध्ये जे बगाड असतं त्या बगाडासाठी जी नंदी असतात बघा, मानाचे नंदी असतात, पृथ्वीदादा खुटवळ यांचे असतात बघा, बाकीच्या ठिकाणीसुद्धा असतात. पंढरपूरची जत्रा असते त्या ठिकाणीसुद्धा पृथ्वीदादा खुटवळ यांचे नंदी असतात. त्या ठिकाणी त्या पालखीला जुंपलेले असतात. असेच नंदी, असाच नंदी दिसतोय मला असं वाटते वीर यात्रेसाठी घेतला आहे, परंतु पळण्यासाठी मला तर नाही वाटत की तो पळण्यासाठी घेतला आहे म्हणून. परंतु असो, पळण्यासाठी घेतला आहे किंवा यात्रेसाठी घेतला आहे, परंतु बकासूरच्या दावणीत तो नंदी आला आहे हे महत्त्वाचं आहे. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बकासूरच्या दावणीतला आलेला नंदी जो आहे तो प्रकाश जो होतात उजेडात येतोच. आणि हा नंदी बघूया आता खरेदी किती झाली काय माहीत नाही, परंतु खरेदी झाली, काल झालेली खरेदी आहे. परंतु व्हिडिओ उशीर न सोडतोय त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. धन्यवाद.